नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय गोदरेज नंबर 1 सोसायटी मसाला टी च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दत्ता एन्क्लेव परेल विलेज या ठिकाणी आलेले आहोत. मानसी महेश विंचू या वहिनींना भेटून आज आपण त्यांना बोलतं करणार आहोत. भेटूया मानसी वहिनींना, भेटूया महेश रावांना आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. देवाने बांधल्यात लग्नाच्या रेशीम गाठी, महेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी. काय सांगता हो? खास त्याच्यासाठी बनवलंय मी. कोणासाठी? कार्यक्रमासाठी. मला वाटलं त्यांच्यासाठी. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे वडील. नमस्कार. ही माझी 2 मुलं अवनीश आणि कविश. हो. ही माझी आजी, मम्मीची आई बरं. आणि वडिलांची आई. नमस्कार. तो माझा भाऊ. बर. तो माझा मामा. ती माझी बहीण. नमस्कार. आणि ती माझी मोठी नणंद. नमस्कार. तिकडे छोटी नणंद आहे. बरोबर. नमस्कार. आणि ती माझी धीराची जाऊ. हा. नमस्कार. नमस्कार. आणि बाकी सगळे आमची फॅमिली. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 तुमची शाळा कुठली? मी शारदाश्रम विद्या मंदिर इंग्लिश मीडियम. राहायला कुठे होता लहानपणापासून? सिद्धिविनायकच्या इथे, सिद्धिविनायकच्या मागे. हो का? हा. मग तिथेच बालपण केलं? हो. आणि तुमचं बालपण कुठलं? माझं अंधेरीला. अंधेरी. हो. तुमची शाळा कुठली? माझी एनडी भूत हायस्कूल अंधेरी नागरदास रोडला. बरोबर. आणि आई बाबा काय करायचे? आई बाबा मम्मी घरी राहायची हाऊसवाईफ आणि पप्पा रिक्षा चालवायचे. कसं गेलं बालपण तुमचं? खूप छान, मजेत एकदम. तुमचं? जसं नॉर्मल दंगी मस्ती. लग्नाला किती वर्ष झाली? 12. म्हणजे जर लग्नापूर्वीचे दिवस आणि लग्नानंतरचे दिवस ह्याच्यात जर 60 मार्क आणि 40 मार्क द्यायचे झाले तर 60 मार्क कुठल्या कालखंडाला द्या? बालपण लग्नाच्या अगोदर. तुम्ही किती द्याल? 50-50 देईल. नाही 60 आणि 40च द्यायचे. मी पण हुशार आहे ना. नाही, मी पण तसंच करेन. मी पण बालपणाला माझे 60 मार्क्स देईन आणि आत्ताच्या याला 40 मार्क्स. का असं होतं? काय की वाटतं? बालपण ते बालपण असतं ना शेवटी. म्हणजे काय असतं? म्हणजे तेव्हा आपण इनोसंट असतो, आपल्याला काय कळत नसतं. पाहिजे तेवढी मजा करा, कसले काय हे नाहीये, रिस्ट्रिक्शन्स नसतात तेव्हा. बरोबर. आणि आता रिस्ट्रिक्शन्स येतात. आता थोडे असतात, फॅमिली म्हटलं तर थोडे तरी येणारच ना. किती वर्ष झाली रिस्ट्रिक्शन्स आली? असे काय रिस्ट्रिक्शन्स असे नाहीत, पण 12 वर्ष झाली लग्नाला. कसं जमलं पण? तर म्हणजे ऍक्च्युली मला एक मुलगा बघायला आला होता आधी. म्हणजे खूप मुलं बघितली मी अशी. काय सांगता? भरपूर झाली. तर त्याच्यामध्ये एक मुलगा आला होता. तर त्यांनी काय आम्हाला म्हणजे त्यांनी रिजेक्ट केलं काय माहिती नाही, उत्तर तर दिलं नव्हतं. तर त्यांच्या थ्रू ह्यांना पत्रिका मिळाली माझी. बर. नंतर मग ह्यांनी हे बघायला आले मला. काय हो, काय झालं? नाही, मी पण शोधत होतो भरपूर बघितल्या मुली. तुम्ही पण? तुम्ही काय मंदिराच्या बाहेरच उभे राहिले? त्या वेगळ्या होत्या. तर मी पण आम्ही पण बघत होतो. तर आम्हाला एक रेफरन्स मिळाला. मग त्यांचं मला वाटतं पत्रिका जमली नाही म्हणून त्यांनी आम्हाला फॉरवर्ड केली, म्हणजे समाजाच्या ह्याच्यात. मग आम्ही ती जस्ट एक चान्स घ्यायचा म्हणून बुके जाऊन येऊया. तर मग ते नंतर क्लिक झाली. काय केलं? काय नाही, मी तर काय नाही केलं. हे काय म्हणतात क्लिक झाली वगैरे? हा, ते आता एक असतं ना, आपल्याला वाटतं ना की हा बाबा हे चांगलं आहे, होऊ शकतं, जमू शकतं. तो दिवस आठवतो हे बघायला आले होते? हो, नक्की आठवतो. काय झालं होतं? नाही, नॉर्मल हे बघून गेले होते ऍक्च्युली. पण ह्यांचा निरोप यांचा लगेच दुसऱ्या दिवशी का 1-2 दिवसानंतर त्यांचा होकार आला होता की आम्हाला मुलगी पसंत आहे म्हणून. का असं लगेच का? कारण की आता म्हणजे आवडलेली ती मला, म्हणजे त्यावेळी आवडले होते. आता नाही म्हणजे अरे म्हणजे काय? म्हणजे आता तर आवडलीच आहे. पण मला क्लिक झाली ती. असं वाटलं की हिच्याशी करू शकतो. अच्छा. वाटलं की बाबा पुढे संसार चांगला करू शकतो. हा. का असं? म्हणजे किती वेळासाठी तुम्ही भेटला होता तेव्हा? तेव्हा तर काय भेटलो नाही, ते समोरासमोर बघितलं तेव्हाच, बोललो काय नाही.
तर ह्यांचा तेच निरोप आला की आम्हाला पसंत आहे, पण त्यांनी एक सांगितलं की आम्हाला 15-20 दिवसात लग्न करून हवंय लगेच लगेच. का हो का काहीतरी ते पत्रिकेप्रमाणे दत्त बरोबर. हा त्याच्यामुळे ते लवकर करायचं होतं. मग तुमची पळापळ झाली असेल. तर मला पहिला सुरुवातीला मी एकदम शॉक झाले की एकदम एवढं लवकर कसं काय लग्न करून हे, कारण मग बरोबर आपण आहे. काय बोललो नाही, भेटलो नाही, ओळख नाही, काय नाही. तर मग शेवटी मी काय केलं, त्यांना फोन केला. म्हणजे तेव्हा लँडलाईन होते, तर मी त्यांच्या घरी फोन केला होता लँडलाईनवर. बरं. तर माझ्या सासूबाईंकडून मी ह्यांचा नंबर मागून घेतला तेव्हा, आणि मी विचारलं पण तुम्हाला चालत असेल तर मग मी म्हणजे बोलेन त्यांच्याबरोबर. तर ते बोला चालेल म्हणून. मग मी ह्यांना फोन केला आणि ह्यांना भेटायला बोलवलं होतं, म्हणजे बोलायसाठी. म्हणजे त्यांना सांगितलं बोलायचं वगैरे आहे, तर ते बोलले आपण भेटूया. नाही मग हे खरं तुम्ही करणं अपेक्षित असतं ना. म्हणूनच बोललो ना प्लीज. हा. मग तुम्ही काय भेटायला गेले? हा, भेटायला. कुठे भेटले होते? आम्ही गणेश मंदिर, शिवाजी पार्कचं उद्यान मंदिर आहे ना, उद्यान तिकडे. गणेश. हा, 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 हा. तिकडे वा. भेटलो पहिल्यांदा. मग तेव्हा भेटलो, बोललो. म्हणजे त्यांना विचारलं मी का पण एवढ्या लवकर तुम्हाला हवं लग्न करून. बरोबर आहे, नाहीतर मग तेव्हा त्यांनी सांगितलं असं पत्रिकेचा वगैरे प्रॉब्लेम आहे. असं तुम्हाला हा, सांगितलं. असं आम्हाला सांगितलं. समोरच उद्यान गणेश हा. तिकडे हे चाललंय. बरोबर. मग त्यांनी सांगितलं अच्छा म्हणजे हे रिझन आहेत. मग आम्ही असं बाकी सगळं पण बोललो. किती काय वेळासाठी आवडली भेटले होते? एक हाफ एन आवर वगैरे, अर्धा तासात असेल. मग काय भेळ बीळ वडापाव नाही काय नाही. भजी तिकडे चांगली मिळते. काय नाही काय नाही. पावभाजी कोणी खाल्ली? ए! थांबा, यांच्याच बरोबर खाल्ली होती. नाही खाल्ली होती, पण त्या दिवशी खाल्ली की नाही ते माझ्या लक्षात नाही मग आता पण आम्ही सांगा खाल्ली कधी होती. ते आम्हाला त्याच माहिती. दिवशी त्या दिवशी खाल्ली. हो बघितला, विसरली. नाही खाल्ली होती, पण ती त्याच दिवशी का ह्याच नंतर होत्या? खाल्ली? हो हो त्यावेळी कन्फर्म करतोय हा. हे विसरला बरे तुम्ही मुद्द्याचं. हा, ते नाही खाल्ली होती माहिती होतं, पण कधी ते माझ्या लक्षात नव्हतं. म्हणजे त्याच दिवशी खाल्लेली की नंतर, कारण की आम्ही नेहमी मग भेटायचो ना त्या दिवसापासून त्या दिवसापासून. रोज भेटायला लागले. हो. 15 दिवसात लग्न झालं. 15 दिवसात नाही, 1 महिना म्हणजे झाला. 25 1 महिना झाला. पण मला सांगा, जेव्हा हे तुम्हाला पहिल्यांदा भेटले, तुम्ही तुमच्या मनातले जे काही प्रश्न होते ते त्यांना विचारले, हो त्याची उत्तरं त्यांनी दिली. हो. काय वाटलं तेव्हा त्यांच्याबद्दल? तेव्हा असं वाटलं की पुढे आपण जाऊ शकतो, लग्न करू शकतो यांच्या बरोबर, आणि आमचा संसार चांगला होईल. म्हणजे आम्ही एकमेकांना साथ देऊ शकतो पुढे पण पर्यंत. हा त्याच दिवशी विश्वास वाटला तो. हो, आम्ही विचार थोडे जुळतायत असं वाटलं मला. म्हणजे कसं ते काय काय म्हणजे असं नाही, मला कळलं नाही. म्हणजे कसं म्हणजे कळतं लगेच? कारण आता बऱ्याच जणांची जे आता नवीन लग्न होणार आहेत ना, त्यांच्यासाठी हे मार्गदर्शक ठरेल ते ना. बोलतात ना, एकदा बघितल्यावर ते क्लिक झालं बोलतात ना, तेच तसंच आहे. शेवटी ते जिथे व्हायचं तिकडेच होणार ना. मग काय पावभाजी दिली तुम्ही, आणि नंतर मग रोज काय नाही काय, पावभाजी, मिसळ, उसळ, कधी कधी सँडविच, लस्सी, त्याचं नाही सांगत होते. तेच विचारते. खायची लिस्ट काढली. 15 दिवसात 12 डिश झाल्या. बघा ना, काय नाही हा, उगाच काय पण बोलताय. अरे म्हणजे काय, कसं उगाच सांगतील? जे ठरलं तेच सांगतील ना. तर आम्ही स्टेशनला, असं नाही रोज नाही, आम्ही स्टेशनला भेटायचो. मला मीरा रोडला तेव्हा जायला लागायचं, मी तेव्हा मीरा रोडला राहायचे. तर आम्ही आई ऑफिसमधून यायचे आणि आम्ही स्टेशनला, मी माहीमला होते तेव्हा कामाला, मग मी स्टेशनला यायचे, दादर स्टेशनला, हे पण दादर स्टेशनला मला भेटायचे. मग आम्ही एक 15-20 मिनिटं गप्पा मारायचो स्टेशनवर, फ्लॅट वरती, ब्रिजवर. पण मला सांगा, संध्याकाळची वेळ असेल, हो गर्दीची, हा. मग अशी गप्पांमध्ये लोक ढकलतायत, तुम्ही हळूहळू ना, आम्ही साईडला एका कोपऱ्यात उभं राहायचो, उभं राहायचे. हा, उभं राहून बोलायचो. बरं. आणि मग नंतर मग हे यांच्या घरी जायचे आणि मी माझ्या घरी जायची. अरे अरे, तुम्ही सोडून नाही यायचे मीरा रोड मध्ये? नाही एवढं नाही. हा? नको. पण आता 12 वर्ष झाली, कशी साथ दिली तुम्हाला? हा, वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये थोडं थोडं, जेव्हा जॉबला नव्हतो किंवा वडिलांना पॅरालिटिक हे झाला, तिनेच हे केलेलं. मी नव्हतो, मी कामावर गेलेलो, तर मग तिनेच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना ॲडमिट करून नंतर मग मी आलो. अरे बाप. माझी आई पण जरा अस्थमा पेशंट आहे, त्यामुळे घरात मग म्हणजे हेड्स ऑफ टू हर, कारण की तिने जॉब पण सोडला माझ्या रिक्वेस्टवर. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ती पण कामाला होती. तरी कसं वाटतंय आज ऐकताना 12 वर्षाने? ते दिसतंय ना काय डोळ्यात माझ्या. हे खोटं पाणी आहे. खरं पाणी असतं तर आयलाइनर पण आलं असतं ना. ते वॉटरप्रूफ आहे ना. रडताना सुद्धा म्हणा. इतकं कौतुक कधी करतात का होते? नाही करत ना, म्हणून असं भरून आला आज एकदम. मला यायला लागलं त्याच्यासाठी. म्हणून तर तुम्हाला बोलवलं ना मी. पण आज खूप आनंदात आहात, बरोबर? अशीच एकमेकांना साथ देत राहा, असंच एकमेकांवरती प्रेम करत राहा. पण असं सांगत असताना आता पहिल्या खेळामध्ये
एक एक चिठ्ठी शोधत त्या चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत तुम्हाला 1 मिनिटात पोहोचायचं आहे. बघूया काय होणार. वेळ 1 मिनिटाची आणि त्यासाठी हे पहिलं वाक्य. चॉकलेटचा खाऊ. तुम्ही सांगू शकता. नाकवा बोटीने फिरवाल का. वहिनी 20 सेकंद झाली हा फक्त. 40 सेकंद. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. नाही कोणी जाऊ नका, त्याच जातील. 40 सेकंद झाली फक्त. 20 सेकंद राहिलेली आहे. ज्ञानेश्वर, हा नामदेव. तुळस लादवी. 9 दहा लवकर. तुळस 7 6 तुळस 5 4 3 2. अभिनंदन वहिनी, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. वहिनी अभिनंदन, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. आणि वहिनी तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना बोलायला मिळणार पण थोड्या वेळाने. आधी आपण जे न बोलता व्यक्त झालात ना ते आम्हाला बघायचंय काय आहे ते. वहिनी आरोप केले तुमच्यावर. भरपूर दिसत आहेत. भरपूर म्हणजे पहिलेच 25 आहेत. आपण जिद्दी आहात, मान्य आहे. थोडी. लहान असताना आजोबांकडे पैसे मागायची तुम्हाला एक सवय होती. हा मागायची. आपण कंजूस आहात. नाही अजिबात आरोप मान्य आहे का? नाही. मुलांकडे फार कमी लक्ष देता. नाही अजिबात नाही. त्याच्यासाठी मी जॉब सोडला त्यांच्यासाठी. मग देता ना? हो मग देते ना. हे तुमचे हितचिंतक आहे तो. म्हणून त्यांना बोलवलं ना. बोलवलंय ना. आता ऐका मग पुढचं. हा, एखाद्याला पटकन बोलता तुम्ही, त्यामुळे समोरच्याची मनं दुखावतात. हो मान्य आहे. 100%. आपण जसे काही शांतच आहात. मिस्टरांनी आजपर्यंत तापटपणा सोडला आजपासून, तर आवडेल तुम्हाला? हो नक्की आवडेल. काय हो, प्रयत्न करेन. म्हणजे तापट आहात हो ना? हो मग. काय पेपर फुटला मधल्या मध्ये. तुम्ही पटकन भडकता. हो. खूप घमेंडी आहात. नाही अजिबात नाही. नाही अजिबात मान्य नाही. उद्या माझ्यावर यायचं. थांबा. नाव नाही दाखवणार. काय लिहिलंय? हो घमेंडी खूप आहे. अक्षर आता मला हे करायला लागेल, बघायला लागेल कोणाचं. घेऊन जाणार आहे सोबत. पटकन बोलता ते खटकतं बऱ्याच जणांना. ते बोलते मी पटकन. ठेवले मी. धडधडायला, छाती धडधडायला लागलं माझ्या पण आता. हा, माझ्या पण अजून किती निघणार आहे काय माहिती. नाही थांबवलंच. तर मला सांगा की इतकं सगळ्यांनी आरोप केले. आरोप म्हणण्यापेक्षा भावना व्यक्त केल्या, तर मग काय वाटतं त्या आरोपांबद्दल? तुमचं काय म्हणणं आहे? ते जे मला राग येतो ते मान्य मला. पण जर स्वतःमध्ये बदल करायचा असेल खरंच तर कुठला करा? पटकन बोलते ते कमी करेन. मग हळूहळू बोला. म्हणजे जे दुसऱ्यांना लागेल असं बोलणार नाही. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल तुम्हाला? त्यांनी लवकर झोपून लवकर उठावं आणि एक्सरसाइज करावी. बर. आणि त्यांच्या पण बोलण्यावरती थोडा कंट्रोल ठेवावा. जे लोकांना जे पटकन बोलतात ना कोणाला पण त्याच्यावरती कंट्रोल ठेवावा. काय म्हणणं आहे तुमचं? प्रयत्न करेन. मान्य कर. आरोप मान्य. बघा 12 वर्षाचा संसार एक तप पूर्ण झालेला आहे. आणि नेमका आत्ताच होम मिनिस्टर या 14 वर्षाच्या प्रवासात कसं आलं मला माहिती नाही, पण इतकं छान 12 वर्षात. मगाशी तुम्ही जेव्हा म्हणालात की या माऊलीनं खूप छान साथ दिली, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच क्षणी मलाही तुम्हाला मग आज प्रार्थना करायची आहे की इतक्या सगळ्या आनंदाच्या वातावरणामध्ये थोडं 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 चिडणं आहे ना, ते सुद्धा जर तुम्ही कमी केलं आणि माऊली तुम्ही बोलण्यापूर्वी विचार केला तर आहे त्या आनंदात 100 पटीने वाढ होईल ना. नक्कीच. होईल. हो हो नक्की. हो नक्की. बघा गणपती बाप्पा या फळ्याच्या मागेच आहे. अगदी प्रयत्न होईल. तशी सुरुवात केली आहे मी. आता आधीच्या अजून जास्त प्रयत्न करेन. नारळ बिरळ फोडू काही नको ना. चला, शुभस्य शीघ्रम असं म्हणत असा हा स्वच्छ कसा पांढरा आता बोर्ड आहे, तसं कालपर्यंत जर काय रेघोट्या होत्या तर आज सगळ्या नाहीशा होणार आहेत. पण त्यापूर्वी जरा चित्र काढायचंय. येता? हो. या.
अशी असते. डिश अशीच असते ना ती. अभिनंदन. हे घ्या, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. हा कुठला आहे म्हणजे साधारण? वडावरचा आहे. वडावरचा. अभिनंदन. थँक्यू. द्या, वहिनींना बक्षीस द्या. दहा. कुठे मिळते ही वीणा अशी? आणखी 10 मिनिटांनी चमचा बिमचा बनवला. पण ओळखलं त्यांनी. अभिनंदन. नाही, अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. तुम्ही कोण यांच्या? मी त्यांची आई, तिची आई आहे. आई आहे. सांगा, जावयांबद्दल सांगा. काय दहशत आहे सांगण्यासारखं नाही. बोला. थोडे रागिष्ट आहेत, त्यांनी राग कमी करावा. हो ना. हो. व्हेरी गुड. ते मगाशी झालेलंच आहे. हो. आणि आजपासून ठरवलंय. बाकी काही नाही, चांगले जावाई चांगलं. व्हेरी गुड. छान. अजून कोण? बाबांकडे द्या. मानसी जी विचार ते भरपूर काम करते. होय. आणि सकाळच्या 7 उठून पुण्याला कामाला तिथे आम्हाला पावत नाही. एक सांगू, 1 मिनिट. सासरे बुवा इतके व्यक्त झालेत. तुमची जी काही मेहनत आहे, तुमची जी काही धावपळ आहे, त्याचा सगळ्यात मोठा गौरव जर कोणी केला असेल ना, तर आत्ता सासरे बुवांनी त्यांना बोलताना शब्द अडखळत असताना सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मग किती करत असाल या घरासाठी? ते बघतात ना रोज. आई बोला, सासूबाई बोला सुनेबद्दल. स्वभाव चांगला आहे. जेवण वगैरे चांगलं करते. सगळ्यांची हे करते. येणं जाणं उठा बस. व्हेरी वेळ काढते सगळ्यांसोबत. पण आता आमची पण म्हणजे माहेरी पण असं वाटतं की ती यावं. ती स्वतः येत नाही, म्हणजे वर्षातून 1-2 वेळाच येते, नाहीतर मग येतच नाही. आता त्यांचे 2 लहान मुलं आहेत. आता मला ते नेहमीच विचारत असतात, पण मला पण असं वाटतं की त्यांच्यासोबत राहावं, त्यांच्यासोबत खेळावं. तिने यावं, भावाची यावं, पण ते तसं होत नाही. मग ते त्या वेळेला म्हणजे ते तिने यावं आमच्या माहेरी. माझ्या त्या सासूबाई आहेत. तुमच्या सासूबाई आहेत? हा, मी सूद आहे त्यांची. कोण नक्की कोणाची सून? ती माझी सून आहे. त्या खूप छान आहेत. मला 6 वर्ष झाली इकडे म्हणजे विंचू फॅमिलीमध्ये येऊन. पण त्या माझ्याशी मैत्रीप्रमाणे खूप हे करतात की आम्ही सासवा-सुनाचं नातं राहिलेलंच नाहीये. आम्ही गणपतीला वगैरे गावी एकत्र असतो, पण आमची फुल धमाल असते दोघींची. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही हसत राहा. पण वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? मी क्षमा सगळ्यांची मागेन. माझ्या बोलण्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर, म्हणून सगळ्यांची, पूर्ण फॅमिलीची, माहेरी सासरी सगळ्यांची क्षमा मागेन. तुम्ही? पहिली तरी हिची, म्हणजे माझ्यासाठी तिने ते त्याग केलं त्यासाठी. आणि मध्ये मध्ये मी तिला कधीतरी ओरडतो तर त्यासाठी. आणि बाकी इतर लोकांना माझ्यामुळे जर त्रास झाला असेल तर आय एम सॉरी. काय बात आहे. बघितलं, त्याला म्हणतात होम मिनिस्टर. घरात जायचं, घराचं उंबरठं ओलांडून जात असताना त्या घरातल्या कोणाची कुठल्याही पद्धतीची माहिती नसते, परिचय नसतो. नकळत आपणही या घराचे सदस्य होऊन जातो. आणि मग आज मन मोकळं होतं, मन व्यक्त होतं. आणि एकमेकांच्या मनाचा आदर करणं यामध्ये दिवसागणिक वाढ होते. तुम्हा संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. हसत राहा, आनंद राहा. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.